हे काय आहे माहिती, हे आहे हळीव. गरोदर स्त्रियांना बाळंतपणानंतर दूध वाढवण्यासाठी किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढवण्यासाठी नाही हे जास्त करून यूज करतात. पण त्याच्यानंतर नाही आपल्या खाण्यात येत नाही का, तर नाही येत अजिबात. मोस्टली कोणीही खात नाही हिची खीर. पण हिची खीर नाही एवढी फायदेशीर आहे, म्हणजे तुमच्या अंगातलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी किंवा केसांसाठी एक नंबर आहे बरं का. हे आयर्न ह्याच्यातनं भरपूर मिळतं. त्यामुळं नाही हे मला काय वाटतं सांगा, दररोज खाण्यात नसावी बरं का. कारण की ही एवढी उष्ण आहे ना, जर तुम्ही ह्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर मग मात्र दुसऱ्या दिवशी तुम्हाला एवढा भयानक त्रास होणार का नाही. त्यामुळे ह्याचं प्रमाण ना, म्हणजे बाकीचे कसे व्हिडिओमध्ये सांगतात की 2 चमचे घ्या वगैरे, एवढं घ्यायचं नाही अजिबात बरं का. मोजून अर्धा चमचा का नाही ते घ्यायचं आणि मग त्याची खीर बनवायची. ह्याची खीर बनवण्याची पद्धत ना एकदम सोपी आहे. ती कशी आहे ना, चला मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपल्याला अर्धा चमचा का नाही हळीव का नाही पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. जास्तीत जास्त 2 तास ठेवा, नाही तर कमीत कमी अर्धा तास तरी त्याला भिजत ठेवा. आपल्या प्रमाणानुसार दूध घेऊन त्यात साखर घालून करा. मी खीर ही ना मोस्टली साखरेतलीच करते, कारण की गुळात गरम गरम दूध असं मिक्स करणं मला पटत नाही, कारण की ते खराबच होऊन जातं. छानशी वेलची पूड टाकून मग त्यात हळीव मिक्स करा. सतत ढवळत राहा. एक 15-20 मिनिटं चांगली खिरीला शिजवून द्या, म्हणजे खीर एकदम छान घट्टसर होते, खायला तयार होते.